वांद्र्याचा राजा याचं देखील आज पाठपूजन आहे. तर पाहायचं आहे त्या संघाने देखील सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. गोलंदाजी मार्कवर अय्यूब पाहायला मिळतोय. पहिला चेंडू षटकार केला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडूचा माफ करा. पहिला चेंडू 22च्या स्वरूपात धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. तर हाच तो खेळाडू आहे ज्याच्या नावावर आज 2 विक्रम झालेत. 6 चेंडू 6 षटकार आणि 50 धावा देखील या खेळाडूने, एकमेव खेळाडू ज्याच्या नावावर 50 धावा आहेत आजच्या दिवसभरात. 2 चेंडू 2 षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. सफान आता सन्मान केला जातोय. तर सर्वप्रथम जय सरपोतदार यांचा सन्मान केला जाणार आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. या आयोजनात त्यांचा देखील एक महत्वाचा हातभार लागलाय. त्यासोबतच आपले मधुकर विचार साहेब यांचा देखील आता सन्मान केला जाणार आहे. आणि दरवर्षी या मान्यवरांची आपल्याला साथ असते. जयदादा असू दे, मधुकर दादा असू दे, प्रत्येक कॉलनीतली टुर्नामेंट असू दे, प्रत्येक कॉलनीतल्या टुर्नामेंटला त्यांची एक महत्वाची साथ असते. महत्वाच्या आयोजनात भाग असतो त्यांचा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता या ठिकाणी, मात्र डिक केला चेंडूला. वॉर्ड कॅच, अप्रतिम प्रयत्न होता. जर ही कॅच टिपली गेली असती तर मला वाटतं या स्पर्धेतील सर्वोच्च कॅच झाली असती. जबरदस्त प्रयत्न केला अथर्व. थोडस ग्राउंड लेवलला कॅच आली होती. डाईव्ह मारलाय, एफर्ट चांगला होता, पण चेंडू निसटला हातातून. धाव संख्या झाली ती 15. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, कोलवा टप्प्याचा चेंडू होता. कमबॅक केला गेलाय गोलंदाजाकडून. अय्यूब यांनी आजच्या दिवसभरात अप्रतिम गोलंदाजी केली. पहिला फलंदाज मला वाटतं सफान, त्यांनी अय्यूबला षटकार ठोकलेत. शेवटचे 2 षटक अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 15. नितीन जंगम मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच थोडस कान मंत्र देतोय अथर्व याला. अथर्वने देखील चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. हॅट्रिकची संधी त्याला देखील होती, पण शेवटच्या 2 चेंडूंवर त्यांनी विकेट्स घेतले आणि ही संधी त्याची हुकली होती. अथर्व पहिला चेंडू या ठिकाणी मात्र अप्रतिम चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. थोडस लेट डिसिजन पाहायला मिळालं, मात्र चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईटचा इशारा येतो पंचांकडून. सेमीफायनलची लढत आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी वाईट घोषित केलाय. वन बाउन्सचा देखील इशारा येतोय पंचांकडून. प्रतीक मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच.
चांगली फलंदाजी केली होती. जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायचं आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू पहिला चेंडू आपण जर पाहिला थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू त्यानंतर मात्र थोडस व्हेरिएशन ब्लॉक होल मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाव मात्र मिळते. अकुटाबाई चेंडूचा समाचार घेतला गेला या चेंडूचा. चेंडू जाईल सीमारेच्या पार. षटकार. चूक केली. थोडासा शॉर्ट चेंडू पाहायला मिळाला. रेंज मध्ये आलाय प्रतीक्षा आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 23 या धाव संख्येवर 23. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. जास्त वेळ घेऊ नका मी विनंती करतो तुम्हाला. अजून 2 मॅचेस महत्वाच्या मॅचेस खेळवायचे आहेत. चिन्मय थोडस सहकार्य कर चिन्मय. आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. 6 वाजून गेलेत. आणि महत्वपूर्ण मॅचेस पेंडिंग आहेत. सेमीफायनल आणि फायनल. अकुटप्या चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त हिट पाहायला मिळतोय प्रतीकच्या बॅट मधून. 6 धावा येत आहेत. पॉइंट थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू गेलाय 6 धावांसाठी. बीमर स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळतोय. प्लस एक अतिरिक्त धाव. षटकार ठोकला गेला त्यानंतर थोडस प्रेशर आलंय का गोलंदाजावर. सेमीफायनलची मॅच आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर 32. ओव्ही पॅकर्स. बाईसच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मात्र मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 33 या धाव संख्येवर. थोडस महागड षटक आपल्याला पाहायला मिळतंय. वेदांच्या माध्यमातून एका गड्याचं आणखीन पतन होताना पाहायला मिळत आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. शेवटचे 5 चेंडू आहेत.
पाहूया कोणता गोलंदाज गोलंदाजी करतोय. नितीन जंगम की चिन्मय कदम. नितीन जंगम यांनी मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली. चिन्मय कदम कडे चांगला पेस आहे, चांगला लाईन अँड लेंथ आहे. पाहूया कोणता गोलंदाज हाताळतोय गोलंदाजी. चिन्मय कदम संघाचा संघनायक यांनी मात्र जबाबदारी स्वीकारली आहे. नवीन फलंदाज पॉली यांनी देखील मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती स्लॉग ओव्हर्स मध्ये. चिन्मय समोर येतो म्हणजे प्रत्येक संघाचा संघ नायक. बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. धावसंख्या 34 झाली आहे. 34. शेवटचे 4 चेंडू चिन्मयच्या षटकातील. कुठं पाहिजे चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा जोरात टाकला चेंडू होता या ठिकाणी मात्र. 22 स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या धावसंख्येवर. 41 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चिन्मय लॉफ्ट केला चेंडूला. पायचा झेल होते का? झेल टिपला गेलाय. वेदांत याच्या माध्यमातून एक झेल टिपला गेलाय. आणखीन एका गड्याचा पतन होतं या ठिकाणी. नवीन फलंदाज सुलतान पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 41. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नको प्रतीक. आपल्याला अजून बरेच सामने खेळ. 2 सामने आहेत, महत्वाचे सामने आहेत. ओमसाई बँड्राचा कोण प्रतिनिधी असेल विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचंय. त्या दरम्यान शेवटचा चेंडू होता. दुसरा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. गण्या 4 धावा धावून पूर्ण केले गेले आहेत. धावसंख्या झाली ती 45. 46 धावांची आवश्यकता आहे सामना विजयी होण्यासाठी. 3 षटकांमध्ये 15 गेंदे 46 रनों की जरूरत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लगेच. सोहम क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. जास्त टाइम घेऊ नका. फलंदाज पाठवायचे आहेत. आणि ओमसाई बँड्रा संघाचे कोण प्रतिनिधी असतील? कल्लीबाई.
फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर गोलंदाजी मार्कवर पॉली आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2025 पहिली सेमीफायनलची लढत पाहायला मिळते. ओवी पॅकर्स त्यांच्या विरुद्ध आहेत S2R मॅक्स बँड्रा हा संघ. पहिला चेंडू पूल केला जातोय. गोशांकी क्षेत्र चेंडू जाईल. पहिला चेंडू होता थोडसा मागे मारलाय चेंडू. आणि बॅटची कडा घेतली गेली. चिन्मय कदम मात्र तंबूत परततोय. आणि बाउंड्री पलटण संघाचे कर्णधार ऋतिक संघ मालक आणि संघ नायक दोन्ही व्यासपीठावर यायचंय. मोमेंट देऊन त्याला सन्मानित केलं जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला सहभाग चिन्ह दिलं जाणार आहे. मधुकर दत्ता विचारे यांच्या हाती त्याला सन्मान केला जाणार आहे. मोठा गडी मात्र बाद झाला या ठिकाणी. नवीन फलंदाज वेदांत पाहायला मिळतो आपल्याला. हवे चेंडू जे बाद होतोय. नवीन फलंदाज विजय मोरे. नवीन फलंदाज विजय मोरे. हॅट्रिकची संधी आहे. पॉली पायसा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होते का पॉलीच्या नावावर. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सफान. जास्त टाइम घेऊ नका. प्रतीक आपल्याला अजून मॅचेस खेळवायचे आहेत. पूल केला जातोय या ठिकाणी मात्र पूल सक्सेसफुल होतोय. 6 धावा मिळतील. हॅट्रिक तर मिळाली नाही पण षटकार जरूर आलाय आणि गरज आहे षटकारांची सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. लांबचा षटकार पाहायला मिळतोय. मला वाटतं आक्रमण केलं गेलंय. 2 चेंडूंवर 2 विकेट काढल्या पॉली यांनी. पण पुढच्या 2 चेंडूंवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला विजयच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जास्त टाइम घेऊ नका. प्रत्येक ओव्हर नंतर सगळ्यांनी जवळ यायची गरज नाहीये.
गोलंदाज कोण आहे तरी गोलंदाजी करायची आहे. कर्णधारांनी निर्णय घ्यायचा आहे. खूप टाइम वेस्ट होतोय या मॅच मध्ये. आपल्याला अजून पुढचे सेमीफायनल आणि फायनल मॅच देखील खेळवायची आहे. अन्यथा तुम्हालाच अंधारात खेळावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. सोहम नवीन गोलंदाज. समोर नितीन जंगम आपल्याला पाहायला मिळतोय. विजयच्या बॅट मधून 2 चेंडू 2 षटकार आलेत. चांगला चेंडू होता या ठिकाणी. यष्टीरक्षकाच्या पाय लागून स्टंप्सला लागलाय चेंडू, पण नितीन जंगम क्रीज मध्येच होते. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र नितीन यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्धार केला. मला वाटतं त्यांना माहिती आहे त्यांची कॅपॅसिटी काय आहे, या सिच्युएशनला कशी फलंदाजी करायची आहे. मला वाटतं कॅल्क्युलेशन नक्कीच त्यांच्या माइंड मध्ये असणार आहे. काय ना काहीतरी षटकारांचं कॅल्क्युलेशन असणार आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण लढतीत सोहम मात्र पुन्हा एकदा फॉर्म मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे. या अगोदर थोडीशी खराब गोलंदाजी जरूर झाली होती त्याची टुर्नामेंट मध्ये, पण एक महत्वपूर्ण लढत आहे. सेमीफायनलची लढत आहे. चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत. 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. सलग मला वाटतं 4था निर्धाव चेंडू. मेडन ओव्हर होते का हे पाहावं लागणार आहे या स्पर्धेतील. या देखील एक विक्रम होऊ शकतो या स्पर्धेमध्ये. सोहम आतापर्यंत खूप खर्चिक झाला होता तो 2 मॅचेस मध्ये, 2-3 मॅचेस मध्ये, पण आता मात्र मेडन ओव्हरच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि या ठिकाणी मात्र मेडन ओव्हर पाहायला मिळते सोहमच्या माध्यमातून. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर सोहम याच्या नावे. चेक. हॅलो, धावसंख्या झाली ती 13. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर संघाचा संघ नायक आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक. पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. पाहायचंय चेंडू जाईल 6 धावांसाठी. मला वाटतं कदाचित मागच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक घ्यायला मिळाली असते विजयला. कुठेतरी मला वाटतं थोडस तरी सामन्याचं समीकरण वेगळं असतं. मेडन ओव्हर पाहायला मिळाली ते पण नितीन जंगम सारख्या फलंदाजा विरुद्ध. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. सोहम याच्या नक्कीच ही मेडन ओव्हर कायम लक्षात राहणार. धावसंख्या झाली ती
20. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वेगाने टाकलाय चेंडू. एक औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मधली आणि आपल्याला फायनलिस्ट मिळत आहेत या स्पर्धेचे पहिले फायनलिस्ट. S2R मॅक्स बँड्रा हा संघ. हवे चेंडू आहे, झेलची संधी आहे, पाहायचं आहे. पॉली झेल खाली आले होते शेवटच्या क्षणाला, त्यांनी जेल्स वरचं नियंत्रण त्यांचं सुटलंय आणि मला वाटतं विजय तंबूत परतेल. आणि एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे, एक औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मधली. शेवटचा एक चेंडू आणि यानंतर मॅच आहे ती म्हणजे वांद्र्याचा राजा CK ग्रुप आणि राहुल 11. जे फिल्डिंग साईड आहे त्यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची विनंती करतो तुम्हाला. मॅच झाल्या कोणत्याही प्रकारचा विलंब लावायचा नाही. कोणत्याही प्रकारचं तुला डिस्कशन असेल ते अगोदरच मैदानाच्या बाहेर करून घ्यायचंय. आणि या ठिकाणी मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय S2R मॅक्स बँड्रा या संघाने. पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळालाय. विजेत्यांचं अभिनंदन. ओवी पॅकर्स हार्ड लक. राहुल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 3 षटकांचा सामना.